तर भाऊ आज मुक्ताईनगरच्या बस स्टँडवरून जायचा विचार होता खामगावले आणि ते बी बसमध्ये, जे की मला बिलकुल आवडत नाही. म्हणून बसमध्ये चढली आणि मी ना एक घोडाई केसन डायरेक्ट ह्या पोरीच्या खांद्यावर डोकं टिसन चपी गेली आणि तो शिनका मायावर एवढं मोठं संकट आहे का हे जे बॅग वगैरे ठेवली ना हे डायरेक्ट चोरीला चालले गेले चालू बसमधून आणि हा विचार करीसन आमच्या तोंडावर 3-13 न 9-18 केले. पण त्या बॅगेमध्ये जो मोबाईल होता ना त्या मोबाईलवर कंटिन्यू आम्ही कॉल करीत आलते आणि आम्ही ज्यांच्या घरी जाणार होते ना त्यांनी बी आम्हाला बस स्टँडवर बोलाय घेतला. आणि कव्वा तरी या काकांना फोन उचली घेतला आणि सांगलं की बॅग माया जो आहे आणि माझी बॅग तडीच राही गेली बसमध्ये. मग त्यांची बॅग आम्ही घे आली आणि आमची बॅग त्यांना परत दिली. मग भाऊ मई बॅग पाहिसन मी अजिबात भांडपडी केलं आणि मग आनंद तर तुम्ही पाहताच आहे. आणि मग बस स्टँडवरून घरी जाता जाता सगळ्यांना फोन लायसन सांगले की हाओ सापडली आमची बॅग, हाओ सापडली आमची बॅग. आणि घरी पोहोचल्यावर आमचं असं काहीतरी स्वागत झालं. तरी बी आमच्या डोक्यातून काही तो ट्रॉमा जाईल नाही होता. कारण आम्ही परत परत विचार करायला आलते बॅग जर नाही सापडती तर मग कसं होतं तिच्यात तर मोबाईलच होता, कपडेच होते. आणि मग ते सगळं बाजूला ठेवलं, जेवण करी घेतलं, भांडे धुई घेतले आणि मस्तपैकी आम्ही रेडी झाले भाऊ देवा पाहायला जायसाठी. आता आम्ही कोणत्या कोणत्या देव्यांचं दर्शन घेतलं हे तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये पाहायला भेटेल. पण खामगाववरून परत येताना आम्ही आमची बॅग अशी बांधी घेतली की ते परत चोरीला जायलाच नको पाहिजे. चला मग चॅनल फॉलो करा. टाटा सी यू बाय बाय.